ज्ञानामानी दिया पांडू त्रिपुराचे कडे उचटू दुर्गीचे दोने नगर विद्वांसी रोकडे श्रीराम पुढे बोलत नगर दुर्गा सुद्धा विध्वंसून टाकायची. भिंती दुर्गाच्या बांधलेल्या दगडा ढासाळून टाकून त्रिकोटा शिखर लंकेचं तेही विध्वंसून टाकू. तुवा का धरले मौन कान देसी अज्ञापन वानर करती उषान लंका कंदन करा. कारामा उद्विग्न मौन धरून बसला आणि उत्तर का देत नाहीत म्हणून वानराने उड्डाण केलं. त्रिकुट शिखराकडे उड्डाण कोणी वानराचे वचन बोलत रामला पाठ देऊन त्या आपण मारू. रामाने उत्तर दिलं वानराने. रावणाला पाठ आपल्याला धावली पळून गेला. पण त्याच्या पाठीमाग लागायचं नाही आणि त्याला मार सुद्धा द्यायचा नाही. क्षत्र धर्म ऐसा आहे जो सम्मुखरणी उभा आहे. द्यावे युद्ध वाहे शास्त्री पाय बोलले. क्षत्र धर्म आहे जो युद्धाला आपल्या दृढ समोर उभा असला तर त्याच्याबरोबर युद्ध करावं आणि त्याचा निपांत करावा. तो पाठ देऊन पळून गेला म्हणून त्याचा आपण घात करू नये. हे क्षत्र धर्म आहे. सम्मुख रावण तय खेळी मारू लंका. लंका दिलेल्या शरणागता ते विध्वंसिता महापुरुष. शरणागताला लंका पण दिली म्हणून लंकेचं विध्वंसन काहीच करायचं नाही. आणि युद्धाला जर समोर आता रावण आला याचे त्याचा निपांत करायचा. केले वानर स्वस्थ येरे गडे लंकाणात धाका संचित निजग्रही. वानर थांबले गच्चीत बसले रामापाशी भजन करी. इकडा लंकेत रावण चिंताग्रस्त झाला. सैन्य निमाले समस्त प्रधानादी प्रहस्त कुंभकर्ण केला मात कुंभावानी त्वरित फोडिला. सर्व प्रधानांचा निपांत केला. मुलाईचा नाताईचा कुंभकर्ण सुद्धा उभाच त्याचा प्राण घेतला. इंद्रजिता सारखे योग्य ही रणाच्या ठिकाणी निमाण पुरेशी भुवन काळाचा घास करी. आपण कुमारीला दान दोन बाण कुंभकर्ण. काळाचा घात करणारा आणि काळाला न भिनारा त्या कुंभकर्णाचा प्राण घेतला. सुरवराजाचा धाक जासिया कांपती ब्रह्मादिक 14 वेळ सुरनायक आणला देव बांधो. इंद्र 14 वेळेस बांधून आणला इंद्रजितानं. मेघासारखी जन्मता आरोळी दिली. त्याचा हे घात लक्ष्मणानं केला. जाणे शास्त्र संपूर्ण मंत्र तंत्र क्रिया विधान अभिचाराचे जन्मस्थान वीर दारुण इंद्रजित होता. आणि 4 यज्ञ होम करून त्याच्यातून रथ सारखे निघायचा. धनुष्य बाण निघायचे कुणाला आटोपत नाही. त्याची जारण मारून उच्चाटन सर्व नाहीशी केली. शेवटी त्याचा प्राण घेतला. ब्रह्माधिकाराकडे बहिला आयसा प्रयत्न दोन्ही वेळ केला. तो शरबंद प्रथा गेला वाया गेला खटाटोप. 2 वेळा शरबंदान केलं ते व्यर्थ गेलं. शेवटी 3ऱ्या वेळास त्याचा प्राण राणाच्या ठिकाणी घेतला. होम करुणे दारुण केला शंकर प्रसन्न अश्वसहित सशस्त्र स्वदन. काठीला आपण अग्नी माझे. महादेवाला प्रसन्न करून घेतलं
आरोग्यात जर विघ्न झालं तर तुझा निश्चित घात होईल आणि नाही जर विघ्न झालं तू अजिंक्य विजय होशील असा वर दिलेला रथ आलेला वरी वानरा तिथे गेले हनुमंतानं पाताळात घातला होती वर्णे अत्युग्र ती निवडून या समग्र भूमीत भूमसिकी वानर केला घाबरात होमाची विध्वंसन करून टाकलं 7 आवरण ते नाहीसे केले पुढे होमापस्तोर गेले होम सुद्धा विध्वंसून टाकला इंद्रजिताला उठविला आणि त्याचा प्राण घेतला अत्यंग्र मंत्रावरण नदीमुक्त शास्त्र वर्ण भूतगणाचे आवरण ते दानव संभोते भूतगणाचा ती जाऊन आवरण टाकलं ना कुणाला घेणारे वानराने त्यांचा निपात केला शाकिनी डाकिनी महाशक्ती कात्यायनी सैन्यासहिती चामडा हो मरा किती अवरात्री निजबळे कात्यायनी चालूदा सर्व दैवता होत्या त्या सुदाशरला हनुमंताला गेल्या रस्ता मोकळा करून दिला भैरव रक्षणदारण अतिदारुण वेताळदान ज्योतिंगाचे आवरण सावधान राखत वेताळ भैरव झोटील अशा आपापले सैन्य घेऊन होते ते हनुमंताला शरणाले रस्ता मोकळा करून दिला ऐसा दिबळे बळवंत आती निभूतिया हो करीत अग्निकुंडे रथ प्राप्त होता त्वरित गाडी आली अग्निकुंडातून रथ वर येऊ लागला एकाएकी वानराची गाडी गेली विभीषण डोका क्रोश करू लागला हनुमंतानं उडी देत होमकुंडात टाकली रथ पाताळात नेऊन घातला अदटवीर हनुमंत कळिकाळा श्रीरामानित रामनामे सदा गरजत अवचित ते तपावना अवचित हनुमंत राम नामाची गर्जना करी त्याला काळाची भीती नाही किंवा कुणाचीच नाही आणि एकाएकी होमकुंडात उडी टाकली नामे मंत्राची क्षीण शक्ती नामे शास्त्राची भक्ती नामे अकळिया शक्ती भूती भूती शरणागत नामाच्या बलावर शक्ती अस्त्र प्रेरणा करून दैवाचा खळून टाकलेल्या हनुमंताला एकच आरोळे रामनामाचा बहुकार केल्याबरोबर सर्व दैवता मोकळ्या केल्या ते शक्ती वेताळ हनुमंतासी प्रसन्न सकळ करून यारण कक्रोळ होम ज्वाळ विद्वांसिला भूताने आशीर्वाद दिला विजय प्राप्ती होशी म्हणून रामनामाच्या गर्जना पुढे वेगळा काहीच हनुमंताला त्यासी भूता विभीषणाचे तामुने कपिनंदन सले आलिया लक्ष्मण इंद्रवितापन मारिला सगळे लक्ष्मण बरोबर आणला आणि इंद्रजिताचा घात केला पवने तरी गगनी पावनी आणि जीवनी जेत जेत जाय कोणी कपी धावनी पावे ते मेघाच्या प्रष्टी माग गेला इंद्रजित तिथपर्यंत हनुमंत वळले आणि तळा हातावर लक्ष्मणाला घेऊन कुणी कडक त्याला जाता मेघ पुष्टाळ तव तेत पावे माकड करून या खंड विखंडारणी प्रचंड पाडला खंडावी खंड केला इंद्रजिताचा आणि रणाच्या ठिकाणी त्याला पाडलं सौमित्रा लागली या शक्ती तरणवते विकळगती शिर कापुण्या आत्वाती श्रीनामा प्रते पाठविले इंद्रजिताचा शिर वानराने घेतला आणि रामाकडे घेऊन गेले शक्ती विकळ लक्ष्मण देते लवलाये सुषेण सांडता औषधीच्या काढून सुमित्रानंदन उठविला सुषेण वानर हुशार त्याला औषधी आणल्या बरोबर त्या औषधी घेतल्या रामनामाचं
स्मरण केल्याने नामामृत पायाचे वीर बळवंत रणयोते रणोमत वानर डाळा चंद्रभूत संग्रमांत नागभीती वानराचा दळ अति नामाच्या बळावर संग्राम करायला देत नाही. राम सौमित्रा दोघे वीर अतुळ बळाचे झुंजार दमू शक्ती या काळ चक्र सुरासुर कापती काळ चक्राला न भिणारे जमून टाकणारे राम लक्ष्मण आतुर बळे असा रावण लंकेत सिंहासनावर बसल्याबरोबर बोलू लागला. तेथे माझी कोण शक्ती अनावर रघुपती अत्यंत भूत ब्रह्मशक्ती नेले भस्माती सौमित्रे. आता अद्भुत ब्रह्मशक्ती ब्रह्मदेवाने वर दिलेला आणि मायासुरानं निर्माण केलेली म्हणून त्या शक्तीचं विरहित करून टाकला. खड्ग लागे हृदयावरी सौमित्र पडला धरेवरी दिव्य औषधी कपिती सरे आणून जळ करे उठविला. दिव्य औषधी ताबडतोब हनुमंत गेले. दिव्य औषधी घेऊन आले आणि लक्ष्मणाला उठविलं. पर्वत नेता स्वस्थाना उठली राक्षस सेना तुझे मार दिया कपिनंदना क्षण लागे. पर्वत घेऊन जाताना माघारी सैन्य पाठविलं. तेवढ्या सैन्याचा निपात हनुमंताने एकाच वेळेला केला. हाती असला डोंगर झुंजे आले राक्षस भाल पुच्छे निमिटली या समर क्षण मात्र न लागता. हठात पर्वत शेपटाला पराक्रम केला. क्षणात तेवढ्या राक्षसाचा निपात केला. पुच्छाच्या संसाठी मारण्या राक्षस दुजावीर नाही सृष्टी बळ मरकटी आणि हनुमंतासारखा बळ प्रकार कुणाचाच नाही म्हणून आतुर बळे हनुमंत त्याच्या पुढे पराक्रम चलत नाही. रणे नाटोपे सहसा सांडला चंद्रमासा दिवसा माझा प्राणाचे कैसा चिंता लंकेचा दिवा. माझाही प्राण वाचतो का नाही म्हणून सारखी चित्ताच्या ठिकाणी चिंता रावणाला लागली. चिंतेचा अग्नी दुर्धर रावणा लागला निवार नाटवती भोगोपचार तशिरा तळमळी. तळमळ माशासारखा रावण करू लागला. आतुर बळे राम लक्ष्मण हनुमंत म्हणून माझा पराक्रम मला काही चलत नाही. वय सुटले दुर्धर विसरा कर्मतंत्र कर्मा कर्मी रघुवीर सत्य साचार लागला. कर्माचा छेदा करणारा राम म्हणून सारखा ध्यास रावणाला लागला. वयसो जाता सणी राम प्रगटे सुखासनी उठू जाता तक्षणी सायुध नयनी देखी जे. जय करायला गेलं तिथं राम दिसू लागला आणि उठल्याबरोबर धनुष्य बाण हातात घेऊन रामाचा दिसू लागला. मार्जन करिता स्नेह देखील गुणाता कुंतली स्नेहाची वार्ता श्री रघुनाथा श्री भेणे. दात घासताना सुद्धा रामाचीच मूर्ती दिसू लागली असा ध्यास सारखा रावणाला लागला. राम भय लागले जिवी स्नेह तुटला सर्व भावी स्नान मार्जन भोग पदवी राम भावी सर्वत्र. स्नान करताना सुद्धा रामाची मूर्ती दिसायची. भोजन करताना महादेवाची पूजा करताना सुद्धा रामाचा रावणाला दिसू लागला. बोळे उगले भोजना षडच अन्न ताटे दाना घास घेता रावणा रघुनंदना देखिले. यशरसानं कामनात वाढून आल्यानं
त्या अन्नामध्ये सुद्धा रामाची मूर्ती रावणाला दिसू लागली. भोगता परवडे देख आका झाला उळ टिळक वेडावला दशमुख रघुनायक ग्रासी दिसे.